सत्याचा उद्या उगवेल आहे का तरी तो बरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसासी माणसा समवागणे हा शुभ संदेश मैदानाच्या आतमध्ये या मोहिमेला सुरुवात केली रोहित दुमाच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. च्या वतीने रिव्ह्यूची नोंद केली गेलेली आहे हाईट बीमरसाठी आणि तिसरे पंच खरं तर इथे तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. परंतु सुरुवात काय अप्रतिम झालेली फलंदाजी करणाऱ्या संघासाठी कारण लागोपाठचे 3 चेंडू आणि लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये 3 चौकार दरम्यान आलेले आपण निश्चितच पाहिलेले आहेत. पाहायचे इथे पंचांच्या निर्णयाची आपण वाट बघत आहोत. फलंदाजाने ज्यावेळेस फटका खेळला त्यावेळेस फलंदाज बेंड झाले होते की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. त्याचबरोबर चेंडू फुलटॉस आहे परंतु तो निश्चितच डीप होणारा आहे की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. मागून कोणी बोलू नका. 12वे प्रतिनिधी आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि निश्चितच पाहूया आपण काय निर्णय इथे येतो तो. 59 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ साई समृद्धी मानवली आपल्याला पाहायला मिळतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि 3 चेंडू संपलेले आहेत. त्याचबरोबर धावफलक आपण पाहिलं की 12 धावा धावफलकावर जोडलेले आहेत आणि फलंदाजांचा रिव्ह्यू आता इथे संपलेला आहे. त्यामुळे त्याची खरं तर नोंद आपल्याला घ्यावी लागेल कारण दोन्ही संघांसाठी फक्त एकच रिव्ह्यू आहे. तो तुम्ही बीमरसाठीच वापरू शकता. बारा धावा धावपलकावर रोहित पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. रोहित टू रोहित अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहिलेली आहे. परंतु या बेस फलंदाजी करणारा रोहित प्रभावी ठरतोय. चांगली कामगिरी त्याची आपण पाहिलेली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेले असताना त्यानंतर स्कोर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न झाला. पंच आमच्याकडे बघत आहेत आणि जसे पंच इकडे वळले त्यामुळे खरं तर प्रत्येकाला समजलं की हा चेंडू वाईड आहे आणि वाईडची नोंद या धावपलकावर केली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 13 अर्थात 13. काय फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये फलंदाज विनायक खाटेकरनी केली होती आणि त्याची टाइमलाईन फलंदाजीचं जर आपण पाहिली तर सुरुवातीच्या जवळजवळ 6 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्याने धावपलकावर जोडल्या होत्या. त्यानंतर षटकारांची तिकडी त्याच्या वतीने मिळवली गेली. विपुलचाही तो शॉट कॅमिओ अत्यंत महत्वपूर्ण ठरला आणि त्या संपूर्ण सत्रामध्ये आपण जर पाहिले तर 7 षटकार लागले होते. रोहित साठीचा हा फुलटॉस आहे. या बेस त्याने आडव्या बॅटने चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. खेचून मारला स्वीपचा फटका हा चौकार.
मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 17 धावा धावपलकर जोडल्या गेलेला खरं तर आपण पाहू शकाल. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक हाताळणं तितकं सोपं नसतं. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक गोष्टीसाठी स्पेशलिस्ट वापरले जातात आणि म्हणून तुमच्याकडे पहिलं षटक की जे पॉवर प्लेचं असतं ते हाताळणारा चांगला गोलंदाज असावा लागतो. त्याचबरोबर तुमच्याकडे मिडल ओव्हरचं षटक हाताळणारा चांगला गोलंदाज स्पेशलिस्ट असावा लागतो आणि तुमच्याकडे डेथ ओव्हरचं षटक हाताळणारा सुद्धा चांगला गोलंदाज असावा लागतो. आणि त्याच पद्धतीने आपण गोलंदाजांची निवड करत असताना कर्णधारणा खरं तर इथे अनेकदा पाहिलेला आहे. सुरुवातीचे 3 चेंडू 3 चौकार, त्यानंतर आलेला वाईड, त्यानंतर आलेला चौकार दरम्यान आपण इथे अंकित करत आहोत. मॅच बॉल इथे आलेला आहे, उपलब्ध झालेला आहे, त्यामुळे तोच घेऊन इथे खरं तर हा सामना पुन्हा एकदा सुरू केला जाईल. बऱ्याचदा फलंदाजाची ही अशी इच्छा असते की जो मॅच बॉल आहे तोच यावा आणि त्यातूनच सामना सुरू व्हावा. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावपलकर. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा तयार असतील. 2 चेंडू त्याला यानंतर हाताळायचे आहेत. यावेळेचा चेंडू चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू पर्यंत पोहोचण्याआधी चेंडू निघून गेला. सीमा पार. या षटकातील 5वा चौकार. अजून एक चेंडू इथे फेकावा लागेल षटक कंप्लीट करण्यासाठी. धावपलक आपण पाहिलं तर ते 21 वर जाऊन पोहोचलेला आहे. 58 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलेले आहेत आणि 59 धावांचं लक्ष आहे. या उर्वरित ज्या 19-20 धावा आहेत त्या आता पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे रनचेस अत्यंत चांगला बनलेला आहे. फलंदाजी करणारा संघ इथे आपल्या सामन्यावरची जी पकड आहे ती मजबूत करत आहे. आणखी एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार नाही. पूल ठरला यशस्वी. या षटकामध्ये 6 चौकार. संदीप पाटीलच्या खेळीची आपल्याला आठवण झाली. त्याचबरोबर एक वाईटच्या रूपाने धाव आली, म्हणजेच जवळजवळ 25 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. कंबर तोडणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या वतीने ते केली गेलेली आहे. रोहित चांगले खेळलेत. लागोपाठ 6 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. मुख्य व्यासपीठाकडे आपण वळत आहोत. अनेक मान्यवर इकडे उपस्थित झाले, त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपल्याला वळायचं आहे. या मुख्य व्यासपीठावर आता ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळाली ते ग्रामपंचायत कोरावळेचे माजी सरपंच